तरी आम्ही चाललोय आता मूवी बघायला. पण काही काही लोक असे पण बोलतील आता, कसली आई आहेस, मुलांना एकट्यांना सोडून चाललीस पिक्चर बघायला. सो हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या व्लॉगमध्ये. तर मी आता चालली होती बाहेर. बाहेर म्हणजे मी एवढ्या दिवसापासून तुम्हाला सांगितलं नाही मी कोणालाच की कुठे चाललेली, कारण की म्हटलं ही गोष्ट जर आपल्याला पूर्ण आली तरच लोकांना सांगावी. अर्धवट सांगितली, पहिल्यापासूनच शिकताना जर सांगितलं असतं नाही नाही मी इकडे जाते आहे, आणि जर शिकून पण ती गोष्ट आली नसती तर लोक खूप बोलले असते, अरे ही तर जात होती तरी हिला येत नव्हती. त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, जेव्हा पूर्ण शिकून होईल ना, जेव्हा मला स्वतःला कॉन्फिडन्स येईल की मला येते आहे, तेव्हाच मी सगळ्यांना सांगेल. आणि फायनली ती आज मला येते आहे. ती म्हणजे मी जात होती 4 व्हीलर शिकायला. स्वतःवर मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता, त्यामुळे मी कोणालाच पहिल्या दिवसापासून सांगितलं नाही. पण आज शिकून आज लास्ट दिवस आहे, तर मी म्हटलं आज 4 व्हीलर शिकण्याचा व्हिडिओ पण काढूया आणि सर्वांना दाखवूया की मी कशी 4 व्हीलर चालवते, मला चालवायला येते की नाही. तर आज माझा शेवटचा दिवस आहे. आज मी एकटी चालवणार आहे 4 व्हीलर. तर मी तेच, मला थोडी जरा भीती वाटते, पण बघूया म्हटलं जमते का नाही. जमतेच आहे मला तशी, पण आता बघू काय होते ते. आणि ना असे रस्त्यावर जाताना मी कधी त्या लेडीज 4 व्हीलर चालवायच्या ना, तर मी त्यांना बघून बोलायची, अरे वा किती छान या 4 व्हीलर चालवताय. तर माझं असं एक छोटंसं स्वप्न होतं की मलाही 4 व्हीलर आली पाहिजे, 2 व्हीलर आली पाहिजे. म्हणून मी हा क्लास जॉईन केला होता. म्हटलं बघू आली तर आली, पण खरंच आज आहे ना 4 व्हीलर चालून खूप छान वाटतंय. तर मला असं वाटतं प्रत्येक लेडीजने ना तिला जे आवडतं ते काय तिची आवडीनिवडी तिच्या त्या सगळ्या जोपासल्या पाहिजे. आयुष्य काय आत्ता आहे आणि नंतर नाहीये, कोणी बघितलं पुढचं आयुष्य काय. त्याच्यामुळे तुम्हाला जसं लाईफ जगायचंय, जशी तुमची इच्छा आहे तशी आत्ताच तुम्ही लाईफ एन्जॉय करून घ्या. मी तर माझी लाईफ खरं सांगते, मी एन्जॉय करतेच आहे. मला जे हवं आहे, जे पाहिजे ते मी स्वतः आता करते आहे. तर मला खूप हॅपी वाटते. आणि मला सपोर्ट करणारे तुम्हीच सगळेजण आहे. इन्स्टावर माझी आज एवढी फॅमिली झालेली आहे, सगळ्यांनी मला सपोर्ट केला आहे आणि त्या सपोर्टमुळेच मला खूप सारे कोलॅबरेशन्स येतात. आता तुम्ही बघतातच माझ्या अकाउंटला खूप कोलॅबरेशन वगैरे मी करते, साडीचे प्रमोशन येतात, त्याच्यामधून मला थोडीफार अर्निंग वगैरे येतेच. तर मी त्या पैशातनं, माझे मिस्टर तर मला कधीच विचारत नाही की तू काय करते, तुझे पैसे जे येतात वगैरे, त्यांना काही देणं घेणं नसतं. आणि ते मला असं पण सांगत नाही की हा तू कर बाबा हे, की मी तुला काही पैसे देणार नाही आणि तू तुझ्या पैशाने कर, असं काही नाहीये. पण कसं घरात बसून माझाच वेळ जात नव्हता, म्हटलं आपण काहीतरी करावा, म्हणून मी हे इंस्टाग्राम, यूट्यूब असं चालू केलंय. जाऊ दे म्हटलं, मुलं जातात स्कूलला वगैरे, दिवसभर असंच असतो, तर आपण काहीतरी याच्यातून करावा. तर स्वतःच्या पैशाचे कसे 50 रुपये जरी असले ना तरी खूप छान वाटतं की नाही आपण स्वतः कमवलेले पैसे आहेत हे. त्याच्यामुळे काही का असे ना थोडीफार अर्निंग चालू आहे ना, तर खूप हॅपी वाटतं. फायनली मी चालवते 4 व्हीलर. पण आमच्या भिवंडीत एवढे खड्डे आहे ना, तर काय सांगावा, गाडी चालवणं खूप मुश्किल काम आहे इथे. खूप छान वाटलं आज गाडी चालवून मला. आज रात्री मिस्टर बोलले मूवी बघायला जाऊया. आता तुम्हाला माहितीच असेल सध्या कोणता मूवी चाललेला आहे. आता घरी आले मी आणि मी माझा फेवरेट ड्रेस घातलेला आहे, म्हणजे गाऊनमध्ये जरा मोकळं वाटतं आणि कामं पण पटकन होतात. तर आज मला मसाला बनवायचा आहे. मसाला म्हणजे तो जो आपण वाटण टाकतो भाजीमध्ये, तो मसाला बनवते. कारण माझ्या घरामध्ये ना माझ्या मिस्टरांना पातळच भाजी लागते. त्यांना बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर असं लागतं खायला. मग त्यांना ते आपल्या गावाकडची पद्धत आहे ना, असं काला मोडून खायचं, तसं त्यांना आवडतं. तर मग सारखं सारखं मला रोज मसाला बनवायला लागतो. म्हणून मी ना हप्त्याभराचा एकदाच मसाला बनवून घेते, तुम्हाला दाखवते. हा मसाला मी तुम्हाला सांगते का. इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं पण भाजून घेतलंय, कोथिंबीर आहे, अद्रक, लसूण, हे सगळं आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. जो आपण तुम्हाला माहिती असेल, आपण जे आपल्या भाज्या वगैरे करतो त्याला आपण हेच वाटण वापरतो. आमच्याकडे तर हेच वाटण आम्ही वापरतो. म्हणून आता हा मसाला मी करून आता ठेवते. तर बघा, हे वाटण मी बनवलेलं आहे, पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले. आता मला 10-12 दिवस तरी टेन्शन नाही भाजीचं. वाटण घातलं का भाजी झाली. तर आम्ही चाललोय धुरंधर मूवी बघायला. लेट नाईट शो, रात्रीचा 11 वाजेचा शो आहे हा.
तर काय मुलांना अलाउड नाहीये, अडल्ट मूवी असं म्हणताय, त्याच्यामुळे मुलांना नेता येत नाहीये, मुलांना घरीच सोडते आहे, ते झोपलेले आहेत आणि आम्ही चाललोय आता मूवी बघायला. पण काही काही लोक असे पण बोलतील आता, कसली आई आहेस, मुलांना एकट्यांना सोडून चाललीस पिक्चर बघायला. पण तसं काही नाहीये, त्यांची मावशी आहे त्यांच्याबरोबर, म्हणून मी बिंदास चाललीये लेट नाईट शो बघायला मिस्टरांबरोबर. आता काय करणार, मुलांना अलाउडच नाही तर दरवेळेस आम्ही मुलांनाच घेऊन जातो पिक्चरला, पण आता यावेळेस अलाउडच नाही त्याच्यामुळे. आणि ते जागी असताना गेलो असताना बापरे, त्यांनी तर आम्हाला जाऊच दिलं नसतं. हा आम्ही पण येणार असं करून मागे लागले असते, त्याच्यामुळे त्यांना लवकर झोपवलंय आणि आता आम्ही चालले शो बघायला. काही म्हणा, पण 4 व्हीलर पेक्षा 2 व्हीलर मध्येच नवऱ्यासोबत फिरायला मजा येते. एवढी गर्दी आहे ना मूवी बघायला, बघा किती लाईन लागलेली आहे, चेकिंग चालू आहे. मूवीच तसा हिट आहे हा, तर मग गर्दी तर असणारच ना. इंटरवल झालाय, 2 तासांनी इंटरवल झालेला आहे, 4 तासाचा मूवी आहे हा. बापरे, अजून 2 तास जायची, झोप यायला लागली. आत्ता आलोय आम्ही मूवी बघून, बापरे इतका वेळ झालाय ना, काय सांगू तुम्हाला. हे बघा, रात्रीचे 3:30 वाजले आहे. 11 वाजता आम्ही गेलो होतो आणि 3:30ला घरी आलोय, काय खरं नाही. मुलं बघू झोपलेत का नाही. मुलं झोपलेलीच आहे, उठलेली नाहीये, बरं झालं. असं पण ती एकदा झोपली का मध्ये उठतच नाही. तसं पण मुलं तर काही उठलेली नाहीये, झोपलेलीच आहे. आता मला पण खूप झोप लागते, मी जाऊन झोपते. पण मूवी खरंच खूप छान होता. आणि ना हे लोक आम्हाला खोटं बोलले की अडल्ट मूवी आहे, मुलांना अलाउड नाही. कितीतरी लहान मुलं थिएटरमध्ये आलेले होते बघायला. बिचारा माझ्या पोरांना एकट्यांना सोडून आम्हाला जायला लागलं. आणि मूवी पण आहे ना, खूप 4 तासातला मूवी आहे. तुम्ही रात्री जाल ना तर सकाळीच येणार घरी. त्याच्यामुळे जाताना रात्री ना विचार करा तुम्ही. आता ठीक आहे, मी आज माझा ब्लॉग इथेच संपवते. मिस्टर ओरडायला लागलेत मला की काय एवढ्या रात्रीची बडबड करत बसले म्हणून. तर ठीक आहे, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय.